शुभारंभाच्या निमित्तानं उपस्थित असणारे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज बापू जाधव, माळेगावचे चेअरमन केशवराव जगताप, सोमेश्वरचे चेअरमन पुरुषोत्तमदादा जगताप, माजी चेअरमन बाळासाहेब तावरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकटे पाटील, आपल्या सगळ्यांचे वडीलधारी विश्वनाथ गावडे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, प्रशांत काटे, संजय कोपरे, कैलास गावडे, दत्तात्रय येळे, विश्वासराव आठवडे, रवींद्र माने, जयराव पण्णा आठवडे, प्रकाश देवकाते, प्रमोद काकडे, विनीत कांबळे, उत्तमराव जगताप, अविनाश गोखले, करण कराटे, विजय गांधीजे, सुभाष चव्हाण, बारामती तालुक्यामध्ये विविध संस्थांच्यावर काम करत असणारे उपस्थित असणारे सर्वच चेअरमन, व्हाईस चेअरमन, माजी पदाधिकारी, संचालक बोर्ड, श्री व्यंकटेश्वर पदाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय उमेदवार, माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 37 गावांचं कार्यक्षेत्र असणाऱ्या विविध गावातून आलेले सर्व सुज्ञ सभासद बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं श्री व्यंकटेश्वर पॅनलच्या या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं, या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. आणि आता ज्यांनी राष्ट्रवादीमध्ये आमचे जयराव आठवडे असतील, जयप्रकाश आठवडे असतील, शेखर जाधव असतील, सतीश आठवडे असतील, प्रशांत तावरेंनी उमेदवारांनी पाठिंबा दिलेला आहे, 3 नंबर गटातून सागर प्रमोद तावरेंनी पाठिंबा दिलेला आहे, माळेगाव गटातून अर्जुनराव सीताराम भोसलेंनी पाठिंबा दिलेला आहे. आता आमचे बळाश्री तावरे आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी देखील बरोबर काम करायचा निर्णय घेतलेला आहे. 2 दिवसापूर्वी राजेंद्र शिवाजीराव पांढर, शिवाजीरावचे चिरंजीव, ते पण मला भेटलेले होते शिरोडचे. अशा अनेक मान्यवरांनी या पॅनलला पाठिंबा दिलाय. माझ्याबरोबर काम करण्याच्या बद्दलचा निश्चय त्यांनी सगळ्यांनी केला, त्याबद्दल त्या सर्वांना मी लाख धन्यवाद देतो, त्यांचे लाख आभार मानतो. मित्रांनो, आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे ते म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं जे उद्याच्या काळात 2025 ते 2030 याकरता जे उमेदवार आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर दिलेले, मी एका गोष्टीचं मान्य करतो की अनेकांनी उमेदवारी मागितलेली होती. काही जण म्हणत होते की दादा आमच्या गटामध्ये बदल करा, काही जण म्हणत होते की शेवटची संधी द्या, काही जण म्हणत होते नव्या चेहऱ्यांना जसं तुम्ही छत्रपती कारखान्याला 100% नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न केला, पूर्वीच्या मुलांना घेतलेलं नाही. संपूर्ण बापूंच्या नेतृत्वाखाली मी आणि दत्ताभाऊ भरणे आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं वोट त्या बाबतीमध्ये दिलं आणि त्या भागातल्या लोकांनी 6 ते 6.5 हजार मतांनी ते त्यांना निवडून दिलं. काम अवघड होतं. उद्याचा कारखाना माळेगाव सोमेश्वरच्या तुलनेमध्ये बराच भावाच्या बाबतीमध्ये मागे होता, परंतु त्या गावच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही ठिकाणी फिरून एक लोकांना विश्वास दिला. काही गोष्टी घडल्या त्या आम्ही मान्य केल्या, त्याच्यात दुरुस्त करायचं ठरवलं. आणि जरी पृथ्वीराज बापूंचे माझ्यावर काही वर्ष वेगवेगळी विचारधारा असली तरी कारखान्याच्या हिताकरता, सभासदांच्या भल्याकरता, सहकार टिकवण्याकरता, छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना पूर्वीचं वैभव प्राप्त करून देण्याच्या करता आम्ही मागचा असेल ते सगळं सोडून दिलं आणि फक्त तो सभासद कुळाचा निवडा. छत्रपती कारखान्याच्या स्वर्गीय साहेबराव अण्णा माणिकराव दादा, पण त्याच्यामध्ये गोविंदराव पवार असतील, त्याच्यामध्ये गावडे असतील, त्याच्यामध्ये मुंडे असतील, त्याच्यामध्ये निंबाळकर असतील, त्याच्यामध्ये यादव असतील, त्याच्यामध्ये आमचे राजकारणाचे पाटील असतील, अनेक मान्यवर होते. कुणाचं नाव चुकून राहू की नाही, परंतु या सगळ्यांनी लावलेलं उलट
माझ्या जन्माच्या आधी लावलेलं आहे ते रोपटं पुढे टिकलं पाहिजे आणि अशा पद्धतीचा निर्णय घेतला. बापूंना म्हणलं बापू काळजी करू नका, तुम्ही 5 वर्ष चेअरमन, तुमच्या नेतृत्वाखाली कारखाना चालेल आणि राहिलेल्या गटामध्ये 5 वर्षाला 5 वर्ष करणार. ते बापू आणि दत्ताभाऊ भरणे ठरवणार आणि त्या पद्धतीने यंदा बारामती गटातल्या मला वाटतं कैलास गावडेंना आम्ही व्हाईस चेअरमन केलेले आहे. त्या सांगायचं तात्पर्य मी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करेन, मी त्याच्यामध्ये हायलाईट करणार नाही, पण प्रपंचाच्या ठिकाणी लोकांचा आर्थिक नाडी असेल तिथं माझे असणारे काही वाद मतभेद बाजूला ठेवले. कारण शेवटी लोकांचं भलं कशाचं, लोकांचं आर्थिक शिस्त कशात आहे, पैसे कशात मिळणार. आणि हे करत असताना बापूंना सांगितलं बापू तुम्ही काम चांगलं करा. तुमच्या नेतृत्वाखाली काम करत असताना बोर्डाला माझ्या इथं बोलवलं, सगळ्यांना एकत्र बसवलं. मी दत्ताभाऊ बापू सगळे आम्ही बोल त्यांना सांगितलं 11 वाजता मीटिंग होती, जायचं, बापूंचा उमेदवारी अर्ज भरायचा, व्हाईस चेअरमनचं नाव बापूंच्या बरोबर दिलेलं आहे, ते सांगतील तर व्हाईस चेअरमनचा फॉर्म भरायचा. व्हाईस चेअरमन 1 वर्ष झाले की हैदराबाद घेतला आणि पुढच्या व्हाईस चेअरमन करायचं. त्यामध्ये आम्ही ठरवलं कारखान्यामध्ये चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आणि संचालक बोर्ड गाडी वापरणार नाही. त्यामध्ये ठरवलं कारखान्यात चहा फक्त मिळणार, गेस्ट हाऊस बंद. त्यामध्ये कारखाना सुरू असेल तर उसाचा रस मिळणार, ह्याच्यापेक्षा काही नाही. कुठलेही बिल त्याच्या समोर सांगतो आणि ते चेअरमन बिल एक देखील कारखान्यावर गेस्ट हाऊस बाबराव गेस्ट हाऊस नाही कारखान्याचं ह्याचं हॉटेल रेस्टॉरंटचं हॉटेलचं एक बिल टाकायचं नाही. हे सगळं करत असताना एकोप्याने राहायचं, कुठेही गडबड करायची नाही. कुणी गडबड केली तर बापूंनी आणि मी आणि मामांनी त्या 20 लोकांचे राजीनामे घेतलेले, लगेच राजीनामा मंजूर गडबड झाला. तसं आता आपण अजित पवार साहेब सगळ्यांचे 21 राजीनामे घेतले. कुणी गडबड केली, कारखान्याच्या हिताला बाधा आली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,750 सभासदांचा कमीपणा कुणी केला. हे श्री व्यंकटेश्वर टर्नर त्यामध्ये हे सांगितलं होतं 13 तारखेला चेअरमन विधायक करणार आहे. मला सगळ्यांनी सांगितलं हो दादा गडबड होईल की असं होईल तसं होईल. मी टर्नरचं आज आपला धर्म 22 तारखेपर्यंत टिकला पाहिजे. तर त्यामध्ये बापूंनी मला नंतर सांगितलं सगळ्या बोर्डाने आम्ही एवढंच नाही थांबलो, आम्ही भत्ता देखील घेणार, भत्ता देखील घेणार. एवढं काटकसरीचा कारभार जसा स्वर्गीय साधारण माणिकराव त्यांच्या बोर्डाने डबे घेतले, तिथे दिले, साठी बाकी खाली आणि तो कारखाना उभा केला. आज हे चेअरमन स्वतःचा नावाचा काही दिले तिथं बसतात, जाऊन बघा की तिथं बदल होत चाललेला. मागच्या लोकांनी प्रयत्न केला पण अडचणी. आज राज्यातील 200 कारखाने 100 खासगी आणि 100 सहकारी अडचणीकडे चालले. त्यामध्ये बापू शब्द दिला होता कुठली अडचण आली तर सांगायचं. बापू एक दिवस आले म्हणजे दादा फारच मोठी अडचण आली. म्हणजे काय झालं म्हणजे तोटी वाहतुकीला पैसे द्यायचे, वेगवेगळी अडचणी आणि 37 कोटी रुपये पहिले पैसे दिल्याशिवाय बँक जरी अजित पवारांच्या ताब्यात असली पीडीसीसी दिगंबर दुर्गाडे यांनी सुनील चांदे चेअरमन व्हाईस चेअरमन किंवा त्यांची दत्तोबा आणि संभाजी आणि तिकडे दत्तामामा नापाचे संचालक असले तरी काही होत नाही. मी चेअरमन चेअरमन म्हणले की दादा पहिले पैसे भरले पाहिजे.
त्या एमडीला विचारलं, एमडीला मी सांगितलं सीओला, मी जरी तिथं डायरेक्टर असतो तर एक खास बाब करायची आहे, विशेष बाब करायची नाही असं सांगितलंय. तुम्ही तुम्हीच सांगितलं तुमच्यापासून काय केलं. यांनी सांगितलं 37 कोटीमध्ये फक्त 12 कोटी मी उभे करू शकतो, बाकी काही. मग 25 कोटी पाहिजे. मी 5 मिनिटं विचार केला, नीट ऐका. माळेगावचं भलं करायचं असेल तर अजित पवारच करू शकतो. मी त्यामध्ये एका फोन केला आणि त्याला सांगितलं की मला कारखान्याला 25 कोटी रुपये पाहिजे. तो म्हणला ठीक आहे देतो. तरी नंतर 2 दिवसांनी बापूंना सांगितलं ते फॉर्म पाठवतो, अग्रीमेंट करायचं, स्टॅम्पवर घेऊन घ्यावं लागेल आणि आमचं करावं लागेल. बापू म्हणजे दादा हे असं होतं. दुसरा फोन लावला, म्हणलं अजित पवारची 25 कोटी रुपयाची आई हे पद नाहीये. अजित पवार सांगतो ना तुला संध्याकाळी 10,000 5 कोटीचा आरटीजीएस विचार आला संध्याकाळी काही युक्तीला नव्हतं. मित्रांनो कारखानदारी ऍबसेंट आहे हे सांगतात ना, अरे आपल्या वाढ वडिलांनी उभी केलेली कारखानदारी कुणाच्या हातात द्यायची, अरे चांगल्याच्या हातात द्यायची. त्याच्यात खबर आहे लाख पाणी काढण्याचे त्याच्या हातात द्यायचे. तुम्ही काय सांगता 45-50 वर्ष तुम्हाला डायरेक्टर करू दोघांनी उभवावं लागते, बसवावं लागते, तरी तुम्हाला डायरेक्टरच पाहिजे. अरे कधी थांबणार तुम्ही. आज बापूंनी तर सांगितलं बापू थोडे आजारी आहेत. आता माझ्या घरी आले होते, त्यांचा डाबा होता, मला उशीर झाला जरा पुढे येऊन यायला. बापू माझ्या डायरेक्टर बरोबर त्यांचा डाबा खात जेवत होतो. वेळ जेवायला पाहिजे. बापू म्हणे दादा मला एका कारखान्याचं चेअरमन व्हायचं होतं, मी चेअरमन झालं, माझी आता तब्येत साथ देत नाही, तुम्ही मला यावेळेस घेऊ नका, मी मलापासून श्री निलकंठेश्वर पॅनलचा प्रचार करेन. विचार नव्हते. अरे मनाचा मोठेपणा जिद्दारपणा असावा लागतो, पुढच्या पिढीवर पण विश्वास ठेवावा लागतो. सारखं तुम्ही 5 वर्षात तुम्ही निवडून दिलं, तुम्ही कारखान्यात आला नाही. बाळासाहेब कावले चेअरमन असताना किंवा आमच्या केशवराव चेअरमन असताना तुम्ही यायला पाहिजे होतं. केशवरावचं काही चिंतत असेल तर सांगायला पाहिजे होतं, बाळासाहेबांना सांगायला पाहिजे होतं. तुम्ही कारखान्याची ड्रायव्हर वापरता, ते कसं जमतं. आणि इथं मात्र तुम्हाला बाळासाहेबांना आणि केशवरावला सांगायला अडचणीच आहे. हे अजिबात माळेगावच्या 19,500 खरं तर तुम्ही 21,000 मागायची मला केशवरावची गाडी सांगितलं, साधारण 22,000 सभासद आहेत. थोडे कमी आणि तुमचे 3 वर्ष तर 2 वर्ष व्हावी लागतात ती झालेले म्हणून त्यांना मताचा अधिकार नाही, पण 22,000 सभासद आहेत. तुम्ही मला 8 वेळा निवडून दिला आणि एका खासदार केले. मी काम करून दाखवलं, मी कामात माणूस, मी कामात तास माणूस. पहाटे 5 वाजता उठून 5:15 कुठला मारायचा ना वेगवेगळी कामं बघत असतो. माझं काम आहे जनतेची कामं बघत असतो, जनतेचे प्रश्न सोडत असतो. का पहाटे जातो की बारामतीकरांना किंवा इतर साईडवर आता उद्या त्या माझ्या लिमिटेडला त्यांना कुठलाय ईडी उडाले वगैरे सगळ्यांना बोललोय, म्हटलं तिथे या, तिथं मला बघायचंय कसं काम चाललंय आणि त्यांना मला पालखीला सोडायचंय. अरे असं मुंबईहून शेअर टाकून काम होत नाही, जीवातून काम करावं लागतं. आणि यांनी काय सांगायचं 5 वर्षात त्याचं नोंद केलं, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला फॉर्म भरावा लागला. तुमच्या का पोटात मी फॉर्म भरला. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा संविधान केलंय, त्याला आता सोडून फॉर्म भरला. हिंमत होती तर ऑब्जेक्शन द्यायचं होतं. आज काय चूक आहे, मी प्रतिनिधी आहे ना वर्गाचा, त्यांच्याकडनं मी वर्गात 5 लोक मला होती, 5 संस्थेचं प्रतिनिधित्व
त्यामध्ये आता पॅटर्न दिलाय. माझी आपल्याला विनंती आहे, हे काय सांगतात, खासदारकी आमदारकीला बोलवून द्यायचं तेव्हा वयाची अडचण नव्हती. वयाची अडचण तुम्हाला आशीर्वाद मागितले, त्याच्यात वयाची अडचण दुसरे काय आहे. आशीर्वाद मागायला डॉक्टर कुठे घ्या, तुम्ही सांगायचं होतं माझ्या वयावर मला जमत नाही, घरी या, घरी आलो होतो. उभा राहिल्यावर आम्ही कुणाच्याही दारात जाऊ ना. शेवटी आम्ही उमेदवार आहोत. आम्ही विरोधकांनाही नमस्कार करणार आणि जवळच्यांनाही नमस्कार करणार, कारण त्यांचं मत आम्हाला पाहिजे. दिलं दुधासारखं, नाही दिलं चांगलं. त्यामध्ये आपल्या अन्नाच्या ताटात पाणी उतरत चालत आहे, गोड पाणी होत आहे. त्या अन्नाच्या ताटात जास्त अन्न टाकण्याची धमकी आली पवारांच्या. तुम्ही काय सांगता, त्याच्यामध्ये वाढ मंडळाची सोनं नाणं मोठं कारखाना उभा केला. आता त्यावेळेस आमच्या आजोबांनी काटेवाडीला जमीन घेतली म्हणून तिथं सोनं नाणं मोठलं आणि शासकांना तिथं आम्ही दिले आणि तो कारखाना उभा राहिला. इथं शेतेकरांनी उभा केला, दादाबांनी उभा केला, त्याच्यामध्ये बाकीचे कोकणांनी उभा केला, त्याच्यामध्ये आपल्या भोंग्यांनी उभा केला, जगतापांनी केला, पुरसुड्यांनी केला, बाजाराकडे तावड्यांनी आणि आमच्या भालचंद्र तावड्यांनी केला, शंकरन तावड्यांनी केला, करंदीकरांनी केला, त्या गुळीकरांनी केला. त्यावेळेस ते वाईशर होते म्हणून त्यावेळेस ते होते म्हणून त्यांनी केला. आता करायचं म्हणलं तर आमची नवखात ताकद आहे. आम्ही काही कारखाने उभे केले नाही ना, ते पण टोटल होते त्यांनी कारखाने उभे केले. अरे एकीकडे म्हणतात कारखाने उभे करतात, पुढे म्हणतात यांनी उभे केले. मी मागे तुम्हाला सांगितलं खासगी कारखाने उभे करण्याची माझी अजिबात मानसिकता नव्हती. विलासराव देशमुखांनी सांगितलं आता इथून पुढे खासगी कारखाने नेणार, सहकारी बंद, हात भांडवल बंद. आता राज्याच्या प्रमुखांनी तो निर्णय घेतल्यावर दौलतच्या फिरदावरचे झाले, इंद्रजित कंदारे, बाळासाहेब जगदाळे त्यांचा सहकारी साक्षात्कार होईल. बाळासाहेब म्हणले आपण नाना नवल्यांना देऊ, बिंदावर आणि इंद्रजित म्हणतात की आपण दादांना बरोबर घेऊ. त्यांनी मला इतर सहकार्यांना बरोबर घेतलं. आज कारखाना उभा राहिला, त्या भागातल्या लोकांचा जातो ना. जगदंबा कारखाना बंद पडलेला कारखाना 800-900 चालत नव्हतं, तो कारखाना आता 17,000 चालतो. अरे धमकाने ताकद असल्याशिवाय चालतो काय? सहकाराचं द्यायचंच नाही तर करणार काय? शेवटी त्या भागातल्या शेतकऱ्यांचा होत जातो ना. आम्ही त्या आमचे कारखाने छत्रपती माळेगाव सोमेश्वर फलटण बांधल्यानी दुसऱ्याला चालवायला दिले, आम्ही काय केले? आम्ही आमचे कारखाने स्वतः चालवलो. पृथ्वीराज बापू चालवतात, पुरुषोत्तम दादा चालवतात, केशवराव चालवतात. काय चुकलं? उगीच प्रत्येक वेळेस काहीतरी घोडून बोलायचं. मगाशी वकिलांच्या राहुलने सांगितलं, मला आता पुरुषोत्तम दादा सांगत होते माझ्याकडे एवढं बाळ आहे की तुम्हाला बेड कमी पडेल. त्याच्यामध्ये 35 मेगावॅटचं आपलं गोचर आहे. आपलं एक्सपोर्ट होत आहे 35 मेगावॅटचं 6 लाख आणि याचं 23 मेगावॅटचं आहे 5 कोटी 88 लाख आणि आपलं 6 कोटी. गोचर गेल्यापासून त्याचं वाटवत झालं. तरी देखील आम्ही काही मॉडिफिकेशन केले. त्याच्यामध्ये मी अनुदान दिलं. अनुदान द्यायला हे कोणी आले नव्हते. ते म्हणतात ना सहकारी साखर कारखाने म्हणून काढतील, ते खासगी करतील. आता नवीन वाटते विद्या प्रतिष्ठानला आपलं शाखा माळेगाव शैक्षणिक संकुल जोडायचं जात आहे. त्या प्रबंध आपल्याला विचारा, इथं सुभाष चव्हाण बसलाय, मला कृषी शिक्षण संस्थेचा प्रमुख केलं. आतापर्यंत 50 कोटी रुपये खर्च केले आणि अजून 50 कोटी करणार आहे. प्रफुल्ल तावडे तुमची भावकी विचारा, त्याला सुभाषला विचारा, गेलं की नाही तिथं जाताना दिसतंय की नाही? मला जोडताना नसतं विद्या प्रतिष्ठानला. मी पुणे जिल्हा शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. 95,000 मुलं शिकताय. ती संस्था तिथं, विद्या प्रतिष्ठान तिथं, कृषी शिक्षण संस्था तिथं.
कारण तो वेगवेगळ्या संस्था राहिल्या. तुम्हाला आता मुद्दा राहिला नाही, काही खोटं आपलं सांगतात तेटून बोलायचं पण खोटं बोलायचं. समोरासमोर यायला सांगतात 60,000 कोटी विकली चला आताच्या चला माझ्या बरोबर कुणी आता येणार मी विचार होतो भेटले का म्हणलं खरं सांग म्हणतात आता अजिबात विसरत नाही. आणि काही कोटी त्यामध्ये तिथल्या याला सांगितलं काही इन्कम देऊन कोटी बिजली म्हणून ते 60,000 कोटी बिजली. आपलं ते सगळ्यांचं एकट्या अजित बापाचं पण नाही आणि सभासदांच्या मालकीचं आहे. तुम्ही काय करता कोटी बिजली आमचं झालं तुमचं झालं आणि सहकार संपादन निघाले. अरे जो माझ्यावर आरोप करतो ना त्याला सांगायचं सहकार संपादन निघाला असतो तर खरेदी विक्री संघाचा चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक कोण बसलाय. माझ्या नेतृत्वाखाली संस्था चालायला लागल्यापासून बाबराव आता येताना मेढ्याच्या तिथला पंप बघा जाता येता दिसतोय तो कुणाचा आहे खरेदी विक्री संघाचा. दुसरा पंप आमच्या एमआयडीसी मध्ये खरेदी विक्री संघाचा. त्यांना सीएनजी गॅस नव्हता दिला की सीएनजी गॅस दोघांना दिला. माझी मार्केट कमिटी टिकली पाहिजे. मार्केट कमिटीचे जर किती पंप काढले तिकडं सुट्याला काढला तिकडं मेढ्याला काढला तिकडं उंडोटीला काढला. मला सहकार टिकवायचं नसतं तर मी पंप काढले असते का काय करू ना. माझी गोरगरिबांची मुलं लागली नसती त्या कामाला. पंपावर मुलं लागलं हे मला कमी पडायचं आहे आणि पंपावरच पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला म्हणजे ते पण काही कमी पडायचं नाही. कुठलंही काम करणं कमी पडायचं वाटून घेऊ नका. बरेच ते काम करण्याची आपली तयारी असली पाहिजे. त्याच्यातून आपण त्या ठिकाणी सोनं निर्माण करू. आज मार्केट कमिटी मी आपल्या दूध संघावर येतो आहे. दूध संघ खासगी रुग्ण संस्था निघाल्या. दूध संघाला मी किती कोटी रुपये देतो. नंदन पशु खात्याचा कारखाना करायला 45 कोटी रुपये राज्य सरकारकडे मी तिथे देतो. मला सरकार बोलायचं असतं तर मी दिले असते. 45 कोटी कशाला म्हणतात. अरे काय गप्पा मारता अजित पवार सरकार म्हणाला मध्ये रेट कमी झाले कोजनचे 1.5 रुपये अनुदान दिला. तुम्हाला त्याच्यात जवळपास 7.8 कोटी रुपये मिळाले. 100 रुपये भाव तुमचा वाढला. 100 रुपये भाव वाढला. हे अजित पवारने करून दाखवलं. मला मंत्रिमंडळाने साथ दिली आणि काय सांगतात अरे मी उद्याच्या 5 वर्षामध्ये असा कारखाना चालवणार आहे. मी कुठल्याही खरं तर जे संचालन झाले नाही किरण तू स्वतःला धन्यवाद दिले पाहिजे. राहुल पण धन्यवाद दिले पाहिजे. यावेळेस संचालकाच्या हातात काही ठेवलेलं नाही. गाडी वापरायची नाही. गॅस स्टोव्हला 4 टाकायचं. 4 चहा पाणी आणि मात्र ज्यूस आणि मी कुणी सुचलं तर काय करतो महाराष्ट्राला माहिती. एखाद्याला नाही निवडून यायचं म्हटलं तर मी काय करतो हे पुरंदरी पण बघितले आणि शिरोली पण बघितले. यामध्ये मी आपल्याला सांगतो की या संचालकांना कुठलाही मी आता सांगितलं तर खरेदी सगळं करायला बाबा नाही. मार्केटला पहिल्या जुनी तुझ्या वेळेस किती कोटी रुपये दिले. 42 कोटीचं ते सगळं उभं राहिले राहिले आणि आता त्याला किती दिलं. मार्केट कमिटीला भव्य शैक्षणिक संकुल उभं करायला 50 कोटी रुपये दिले मार्केट कमिटीच्या अकाउंटला आले. अरे अजित पवारला सहकार मोडायचा असता तर 50 कोटी दिले असते. त्याच्या आधी 45 कोटी दिले असते. एवढे पेट्रोल पंप दिले असते. काय जी लावणी टाळायला उगीच वडीलधारी म्हणून आम्ही आदर राखतो. काही करायला लागलं काही सांगतात. जागेवाडीला किती एकर जागा घेतली. 26 एकर जागा घेतली. तिथं आता जनावरांचा बाजार तिथं भरवणार. ते
ते सगळं कसं उभं करतो बघा. सुप्याला 18 एकर जागा घेतली, त्यालाही पैसे दिले. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही माझ्या हातामध्ये एकच्या वेळेला जबाबदारी दिली. जोपर्यंत माझे हातपाय हातात ना तोपर्यंत तुमचं भलंच करेल. आणि माझ्या एवढं ज्या दिवशी मला वाटेल की आता माझ्यापेक्षा जास्त उजवा उमेदवार बारामतीकरांना मिळाला त्यावेळेस माझा मी बाजूला जाईल. त्याच्यामुळं तुम्ही ती काळजी करू नका. आणि कामगारांना मला सांगायचंय, जे काही प्रश्न बाळासाहेबांनी प्रश्न सोडवले, केशवरावांनी प्रश्न सोडवले, काही काही जणांचं दुःख आहे, काही गट आहे, काही गावामध्ये एक एका संकट दुसऱ्या संकट. आता काही काही ठिकाणी मी जिल्हा परिषद दिली, जिल्हा बँक दिली, साखर कारखाना दिला, तरी देखील अजून द्या आणि दुसऱ्याला देऊ नका. काय बिघडलं त्याच्यामध्ये? आणि ज्यांना मिळालं नाही त्यांच्याकडे आहे ना माझ्याकडे होता खरेदी विक्री संघ आहे, दूध संघ आहे, मार्केट कमिटी आहे, त्याच्यामध्ये बारामती बँक आहे, त्याच्यामध्ये खरेदी विक्री संघ आहे. खूप काही सांगतात, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त इथं आहात ना, तिथं बसलेले त्यांनी सगळ्यांनी नीट इमाने पाले प्यालं तू प्यालं त्याचं काम केलं ना. तुम्हाला मी सांगतो, बापूंचं जसं पॅनल प्रचंड मताने निवडून आलं ना, तसं आपलंही पॅनल निवडून येणार प्रचंड. पण सगळ्यांनी पॅनल टू पॅनल तुम्ही या 20 लोकांना बघू नका, ह्याच्याकडे बघा, माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा आणि तुमचा चेअरमन देखील मीच होणार. महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 क्रमांकामध्ये उद्याच्या 5 वर्ष भाव नाही दिला तर त्यामध्ये काही झालं. माझं मागं काय काढलं म्हणजे ते दिलीप पाटील सहकार मंत्री असताना रोहित पवार यांनी कुठेतरी आढळलं. मी कधीही कुणाचंही आढळलं नाही. आता विरोधकांचे पण एनसीडीसीचे प्रकरण बापूला विचार, मी अनेकांचे प्रकरण मंजूर केले. लोकांनी मी त्या संचालक बोर्डाला त्या सभासदांना बघतो, 19,000 सभासदांना, आणि हे म्हणतात 10,000 का फॉर्म आला. अरे 22,000 सभासदांच्या घरात 5-5 जर झाली तरी 22 हे 1.25 लाख लोकांचा सरपंचाचा प्रश्न आहे ना. मी ज्यावेळेस तुमचं विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस तुमच्या प्रपंचाच्या बद्दल मी लक्ष द्यायला नको. माझ्या इथं बारामती तालुक्याकरता पृथ्वीराज दासकांच्यावर जबाबदारी सोपवली, ते त्यांना पाहिजे ती सगळी मदत मी करणार आहे. इकडे आता पुरुषोत्तम दादा आहे, तिथं काय असेल तर तिथे मी त्यांना मदत करतो. महाराष्ट्राला मदत करत असताना माझं काय झालंय, माळेगाव कार्यक्षेत्र 37 गावाचं हे नेमकं बारामतीच्या हातावरती मध्यभाग आहे. इकडे नवीनपूर, इकडे दोरगवली पुरवली बारामती, इकडं ती गिरगावाची गाव, त्यांच्या इकडे तरी 7 पेटे इंदापूर आणि 40 पेटे बारामती. त्या बाबाकडं पुरुषोत्तम दादाकडं अक्कापर्यंत तालुका आहे, अक्कापर्यंत तालुका खंडाळा तालुका आहे आणि माळेगाव गडगंज आणि बारामतीच्या कटीपुरापासून आपलं शिरसण आणि इंदूरपर्यंत भाग आहे. त्याच्यावर तिथं पण पूर्ण बारामती नाहीये, इथं पण पूर्ण बारामती नाहीये, इथं मात्र पूर्ण बारामती. त्याच्यावर बारामती आज मला कोण ओळखता, बारामतीचा आमदार ओळखता, उद्याच्या बारामतीचा आमदार माळेगावचा चेअरमन असल्यावर साखर काम असणार, सहकार मंत्री कुठं काम
केलं. आता मी वाटते, आता तर मी वाटते ना मागच्या काळात 41 लोकांना निवडून मी आणले. तुम्ही माझा तालुका सांभाळला त्यावेळेस मी महाराष्ट्रात फिरलो. अहो नुसतं तिथं मी शेतमध्ये म्हणल्यानंतर एमडीला पण सांगेल, खात्यात लोकांना सांगेल आजी 5 वेळा वाक्य चालणार. आणि ज्या कामगारांचं मागचं राहिलंय त्या कामगारांना मी ज्या वेळेस सांगतो माझी चेअरमनची होऊ द्या, तुमचं सगळ्यांचं योग्य पद्धतीनं काम मांडलं. मी दुधाभाव करणार नाही. कारखान्याचा ऊस देताना त्याचा आधी त्याच्यानंतर असं होणार नाही. जर कुणी डायरेक्टरने चूक केली तर तो डायरेक्टरचा त्या दिवशी शेवटचा दिवस. तुम्ही मला कसं हे असं या पुरुषोत्तम दादाकडे एक डायरेक्टर सुटला की त्याला राजीनामा द्यायला होता. त्या जागी दुसरा घेतला, त्याला भविष्यपण केला. मी नुसता बोलत नाही, शंका मी करून दाखवतो. लक्षात ठेवा, माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. मी फक्त माळेगाव करता तुम्हाला मदत मागित नाही. माळेगावची तर मदत तुम्ही द्याच, परंतु कुठलंही काम असेल तुमच्या घरात कुणी ना कुणी राज्य सरकारमध्ये नोकरी द्या, कुणाची भरती असते, कुणाचा दवाखान्याचा खर्च करायचा असतो, कुणाची ऍडमिशन असते. आताही बघितली माझ्या इथे होती, मी तिचं नाव घेत नाही, बारामतीचे. तिला एकदम त्रास देतो, म्हणतात तू घरी राहा, जो त्रास देतो उद्या सकाळी त्याचा तो मी माफी मागतो. मी त्याला माफी मागायला हवी. माझ्या अंडाला विचारा, कुसाळकर बंधू आपले डायरेक्टर होते. माझ्या दादवांचे काहीतरी 50,000 रुपये घेतले होते त्यावेळेस. मी परत करायला पैसे त्यांनी परत दिले. डोक्या भरतीमध्ये 1 रुपया देखील कोणी घेतला ना, माझ्याशी गाठ आहे. माझ्याशी डायरेक्टर बोर्डामध्ये तुम्ही मला किरण बरं झालं डायरेक्टर नाही पण मनसी बरं झालं डायरेक्टर. या पद्धतीने यांना सगळ्यांना वागलं. गुन्हा नाही, गाडी नाही, ड्रायव्हर नाही, काही नाही. कामं देत असताना पारदर्शकता, ऑनलाईन डेटा, दुसरी ऑनलाईन, सागर ऑनलाईन, दुसरी सागर तुम्ही खूप झाला असाल, तुम्ही मागितलं होतं. अशा डायरेक्टर काय राजीव पवार खाली की खाली तसं त्यांनी लोकशाही म्हणणार. मला जेव्हा पहिल्यांदा तुम्ही 91 साली पीडीसीसी बँकेचे डायरेक्टर केलं आणि नाना नवले, कोकटे साहेब, तिटे साहेब, बापकर साहेब, वेगळे साहेब, त्या सगळ्यांनी मला चेअरमन करायचं ठरवलं. साहेब त्यांना काही माहिती नाही, 1 वर्ष अनुभव घेतले. साहेब म्हणले ते म्हणले नाही करा, साहेब ओके म्हणले आणि त्याच्यामुळे म्हणले करा. केल्यानंतर त्या दिवसापासून जी बँकेची शिस्त लावली आज तुमची बँक माझ्या शेतकऱ्यांच्या मालकीची बँक 75 कोटी रुपये नफ्यामध्ये तुम्हाला 0% व्याज देऊन 0% व्याज देणार 11 ते 12 कोटी बाळाचं 79च्या दरावर काढायला. तुम्ही ते बाकीचे म्हणतात ना शेअरचा दर आहे 2 कोटी 3 कोटी अशी कोण सोडणार, तुम्हाला तो पैसा देणार नाही. आई बरोबर आई बरोबर माझ्या दादाच्या पुण्याने तुमच्या पुण्याने माझं लय चांगलं. मला 5 पैशाची देखील गरज नाही. संस्था तुम्हाला एक सांगतो, जुन्या लोकांना आठवत असेल, पूर्वी माळेगाव कारखाना आपलं राजकारण करायचं. सगळे ट्रक जायचे त्यावेळेस डिझेल बाबराव कारखान्यावर बदलत जायचं कारखान्याच्या पैशाचं. नीट आठवण सगळ्यांनी. अजित पवार ज्यावेळेस राजकारणात आला त्यावेळेस अजित पवार कधी टेन्शनवर बाळासाहेबांच्या गाडी बसलेलं बघितलं? कधी येतात? कधी मी कारखान्याची गाडी वापरतो? कधी मी कारखान्याचा वापर माझ्या राजकारणाकरता केला? कुणी सांगावं? तुम्ही म्हणाला लयच बोलतो, खरंय बोलतोय. अरे आपलं नाण्यात खणखणीत आहे त्यामुळे बोलतोय. एवढं जीवाचं राज
ती म्हणजे आपल्याकडे होते बापूंनी पुढाकार घेतलेला होता. बापू म्हणले दादा काही चांगलं जर होत असेल तर का नाही करायचं. मी काही बोललो नाही, परंतु बापूंना पण अपयश आहे. मी सत्तेला आपापलेला नाही. वय वर्ष 85, माणूस 45 वर्षाचं काम करेल, कमी काम करेल. मी सांगतो ना, आज नुसतं माझ्या नावावर मी खोटं नाही सांगत, काही होऊन देणार नाही. मागं ज्या काही 5 वर्षात भाव काढला दिला. आज मला आता माझ्या पुरुषोत्तम दादांनी हे दिलं. भाव बघा, 23-24 मध्ये सोमेश्वर कारखाना नेट एफआरपी जाहीर केलेला भाव 3350, 22-23. मालेगाव कारखाना 2411, छत्रपती 2510, भीमा पाटेचे 3100, विज्ञान 2772, अजिंक्य तारा 2940, सह्याद्री 3004, कृष्णा 3100, राजा बापू 3124, सोनीला 3169, शाहू कागद 13.5 3000 रुपये भाव आणि माझ्या माळेगावचा 3411. आमच्या कार्यक्रमाचे काम केलं बाळासाहेबांनी, केशवरावांनी भाव दिला ना. अडवण म्हणतात अजून भाव द्यायला पाहिजे, अरे अजून कुठं द्यायला पाहिजे, काय बंद पैसे असतात का काय. सगळ्यात चांगला भाव दिला. त्यामध्ये आता यंदाच्या वर्षी अदा केलेली रक्कम आतापर्यंत सोमेश्वर कारखाना 3173, माळेगाव कारखाना 3330, सॉरी 3332, छत्रपती 2800, भीमा पाटस 3080, विघ्नर 2620, अजिंक्य तारा 2858, सह्याद्री 3204, कृष्णा 3200, राजा बापू 3200, राजा बापू युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4 युनिट, सोनीला म्हणजे पत्रकार माणसा 3200, शाहू कागद 3100 आणि आपला 3332. आणि अजूनही फायनल बाकी आहे, तेही आम्ही देणार आहे. काळजी करू नका. फायनल देताना तुम्ही जर ठरवलं तर अजित पवार चेअरमन असेल त्यावेळेस फायनल होणार. मी आपल्याला सांगतो, तुम्ही वरवर पॅम्पलेट वाटताय, तुम्ही मतदार वाटून घ्या आणि त्यांना बसून सांगा. ते रात्री अपरात्री पटवून देतात की असं होईल, ते तसं होईल, काम होईल, काय होणार नाही. काय होणार नाही, आम्हाला त्याची खात्री घ्यावं. बेलाशा तुम्ही सांगितलं, पुढे सांगायला आणि काही भागामध्ये उमेदवारी केली नाही, काळजी करू नका. आपलं 37 गाव ज्या गावामध्ये भरती करताना सभासदांच्या संख्येप्रमाणे डायरेक्टर जर नसेल तर मी तिथं त्या सभासदांच्या पैकी मुलं कामाला घेईल, हा माझा शब्द आहे. आणि विरोधाला बऱ्याच विधानसभेच्या निवडणुकीला जाब विचारला तुम्हाला अधिकार आहे. जसं याच्यावर सांगितलं होतं ना, सोमेश्वर कारखाना जागेवर नाही आणला तर अजित पवार उमेदवारी अर्ज भरणार नाही, आमदारकीचा जागेवर आणलं तेव्हा अर्ज भरणार. अशा पद्धतीनं हे आता वाटतं ते करतील, रडतील, काय नातं होतं सांगतील, भावकी आठवण सगळं. अजिबात ही सगळी कामं करायची असेल, केंद्राचा पैसा, राज्याचा पैसा जर आपल्याला खेचून आणायचा असेल, त्या कार्यक्षेत्रात आणायचा असेल, माझं खंडन, माझं निरावगन, त्या खराब पाण्याचा जो प्रश्न राहिला तो 7,500 टनाचा कारखाना 9,500 चालायला लागला म्हणून राहिलाय, तोही प्रश्न सोडवेल. काही पैसे नगर पंचायतीत आणून माझ्या शिवसेनेला तिथं 2 एसटीपी प्लांट टाकील, ते कमी पडले तर आणखी काय करायचं ते करेल. काळजी करू नका. जास्तीत जास्त तुमच्या पैशाची बचत करेल आणि तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला देईल डीबीटीला. आता मालेगावच्या शीट संपवून केशवरावांनी सांगितलं दादा रस्ते डांबरीकरण करून द्या, आम्ही पैसे देणार नाही. म्हटलं नका देऊ, रस्ते डांबरीकरण झाले की जाऊन बघा. सगळ्यात प्रकारच्या एक पैसा मालेगाव कारखान्याचा
CSRचा फंड मी त्या ठिकाणी आले. उद्या जर या चेअरमनचा मुद्दे 25 कोटी रुपये CSRचा फंड 5 वर्षात छत्रपती कार्यक्रमाला देणार. त्यांना 25 कोटी देणार कमी करून असेल तर त्याच्यापेक्षा जास्त काय काळजी नका, काही काळजी करू नका. तुम्ही फक्त नीट समजावून सांगा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला आहे त्या कार्यक्षेत्रातून वाढवायचं. हे म्हणतात ह्यांचे कारखाने त्यांचे कारखाने इतक्या उचलणी करतात. अरे चुकीचं असेल तर शोधा ना. तुम्ही काही पण बनायला लागणार. आज नाही म्हणलं तर केशवराजच्या बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काही किरकोळ गोष्टी त्या मी कबूल करतो, त्यांना दुरुस्त करतो ना. अरे जे काम करतो तो चुकतो, जो कामच करत नाही तो बिनचुकच असतो. सवय कामच करत नाही कसं चुकायचं. आणि त्यामुळे जसं छत्रपतीला सगळ्या गोष्टी सुरळीत करण्याचा निर्णय घेतला. मी तर 5 वर्ष भत्ता पण गेला तर मी काहीच करतो. हे बाकीच्या कसं सांगायचं ते म्हणतील दादा आमचं मागा बाबा काय भत्ताही येणार नाही. सगळ्यांची कुंडली काढली त्यामध्ये ज्याला स्वतः गेला. पण मी पुढाही 5 वर्षामध्ये मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 22,000 सभासदांचं एका 22,000 होतो त्यांना मताचा अधिकार नाही ते पण धंदे पाहिजे होता. त्या पद्धतीनं त्या गोष्टी करणार. माझ्याकडे असतात ते सगळे आकडे पण खरोखरीच त्यांच्या हातात 5 वर्ष कारखाना असताना बघते तुम्ही जे सांगितलं शेवटच्या वर्षी 10 एक्सप्रेस रिकव्हरी होती आणि तीच आमचे बाळासाहेब चेअरमन झाल्यावर आकडा 12,000. कारण बालकांनी लक्ष दिलं ना रस जात होता काय काय गरज होतं आणि काय पण सांगतात. त्याच्यामध्ये मध्ये सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये काय कारण असताना खर्च केला. मी त्याच्याबद्दलची सगळी माहिती केशवराव जगताप यांच्याकडनं आणलेली आहे. आपल्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. कारखान्याची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यामुळे 200 रुपये ऍडव्हान्स कांडवरी केशवराव जगताप देऊ शकले. नाही तर बँकेने त्यांनाही सांगितलं असतं तुमची पत नाही येता येत नाही. त्याच्यामध्ये मगाशी मला बेस्ट कारखाना वसंत इन्स्टिट्यूटचा उत्कृष्ट आर्थिक नियोजन म्हणून पुरस्कार मिळाला. तो काय असा तसाच दिला का? 4 दालन झालेले. माझी सगळ्यांना असं सांगणं आहे की इतर अजिबात विचार करू नका. तुम्हाला तुमच्या प्रपंचाचं आणि पुढच्या मुलाबाळाचं भलं करून घ्यायचं असेल, तुमच्या इथे ओढ्यावरचे फुल असतील, पादत रस्ते असतील, कार्यक्षेत्राच्या इतर ज्या काही गोष्टी असतील किंवा मालेगाव नगरपंचायत केली राहून 4 वर्षाच्या आत 350 कोटी रुपये दिले. 350 कोटी. कधी नगरपंचायतीला इतके पैसे अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला मिळाले का? बघू दाखवा बरं. जे आहे ते आहे का? मान्य केलं पाहिजे तुम्ही. काय होतं मी तिथं बसतो काम करत असतो तुम्हाला या गोष्टी माहितीच नाही आणि हे आपलं सोडून मानव आपलं अरे आम्हाला घाट ठेवा लागेल तर आमची पत आहे म्हणून आम्ही पैसा उभा करतो. आणि दुसरंही सांगतो बापूला आमच्या बापूच्या विसरले नाहीये पण तुमच्या विचार आता केंद्र सरकारने मळीपासून इथेनॉल करायला पेट्रोल मध्ये मिक्स करायला 30% कोटा दिला. 30% आणि 65% कोटा हा ग्रेनेड्सला दिला. 65% कोटा. त्यामुळं आपल्याला आता मळी वरून आपला कारखाना चालला आणि नंतर कारखाना चालवायला मी मल्टीपर्पज मल्टीफ्युएल डिस्टलरीला परवानगी देणार. त्यामध्ये ग्रीन गॅसला पण मी परवानगी देणार. ती परवानगी एक्साइज डिपार्टमेंटकडे आहे. एक्साइज डिपार्टमेंट अजित पवार त्यांच्या हातात आहे. विनंती करून आमच्या कारखान्याला द्या परवानगी.
सगळं आपल्या हातात आहे. तुम्ही फक्त गप्पशी माळेगाव तावडे कंपनी एक तावडे एक जाधव आणि एक गुरु गप्पशी पॅरल टू पॅरल. तीच गोष्ट माझ्या पंडाला असेल निरामध्ये तर माझं चांगलं काय आहे की सगळ्यांनी मेघली पण इथे मला बापूराव दिसले, मला इथं तानाजीराव दिसले, मला मेघलीची अनेक मंडळी दिसली, डॉक्टर दिसले. सगळ्यांनी माझं तुम्ही म्हणा तू पण आहे. सगळी कामं शेवटी माझ्याकडे. मला तुम्ही पुढचं कुठलंही काम घेऊन आला तरी मला समाधान वाटत पाहिजे. चल किरण ये तुझं काम करतो, चल बापूराव ये तुझं काम करतो. असं काम तुम्ही करून दाखवलं पाहिजे. तानाजीराव तिथं दिलेला उमेदवार हा अजित पवार हे समजायचं. तुला जर श्रीकांत दिलं त्याचंही काम चांगलंय, बाकीच्याचं थांबवलं म्हणजे बाकीचे कमी असं समजायचं कारण नाही. कागद श्रेष्ठच आहे पण जे जागा दिसत होत्या त्याच्यामुळं उत्तमराव लक्षात ठेवा. उमेदवारी मागायला येत होता, आता नाही मागितली तीच बरं झालं. बावीस तारखेला मतपत्रिका आल्यानंतर ते फार बारीक आहे. पहिल्या 3 मतपत्रिका 3 फुल्या बसल्या मारायच्या, नंतरच्या 2 फुल्या मारायच्या आणि नंतरच्या मतपत्रिकेवर 1 फुली मारायची. महिलांच्या इथं 2 कपायच्या. आता बापूंच्या इथं मी बघत होतो काही काही ठिकाणी चुका झाल्या. आम्ही पण त्यांना विनंती करणार आहे पहिल्या 7 मतपत्रिका द्या आणि सांगा 3 मतपत्रिकेवर 3 मारा, राहिलेल्या 3 वर फक्त 2 मारा आणि बाकीच्यांवर महिलांच्या 2 मारा आणि इतरांच्यावर 1 मारा. म्हणजे मत पास होणार. फार व्यवस्थितपणे बूथ वगैरे केले जातील. ते काम निवडणूक आयोग करेल. त्याच्यामध्ये आपला नंबर पहिलाच लागणार कपाशी आपल्याला मिळाली. शुभशकून झालेला आहे. 22 तारखेलाही तसंच झालं पाहिजे. 24ला निकाल. 1 सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. तुम्हाला अजित पवारची मान ताट ठेवायची का काय करायची ते तुमच्या हातात आहे. ते तुमच्या हातात आहे. तुम्ही मला लाखाने निवडून देता त्यावर मी दुपटीने काम करतो. तुम्ही आता मी कधी नव्हे माझं एकेकाळी स्वप्न होतं छत्रपती कारखान्याचं क्षेत्र एकदा का व्हायचं. काय बापू निवडून जायचं प्रशांत निवडून नाही दिलं. तू काळजी करू नको. तू राज्यातल्या सगळ्यांना बरोबर ठेव. तू काय महाराष्ट्रात बघू नको. तुम्ही बघू नको. तुझं घरचं राजकारण तू काही बघू नको. सगळ्यांनी कुणाही तुला कुणाला कामाला वगैरे सगळं माझ्या हातात. होय होय होय. तो आता कुणाचा अवमान नसेल ठेवू नको. कारण तिथं गणपतला उमेदवारी दिली तरी देखील सगळं गाव त्या ठिकाणी चाललं पाहिजे. माझी तुम्हाला विनंती आहे. सरकारवर लय मोठा आहे त्याचा निकाल द्यायचा. त्यामध्ये माझी तुम्हाला विनंती आहे. मी बहुतेक सगळे मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मला राजेंद्र ढोरकरांचा त्यांनी एक पत्र दिलं होता. आपल्या माहितीसाठी अर्ज करतो. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 16 ते 21 या कालावधीमध्ये आपण रमेश कोपरे यांना संचालक म्हणून पदावरची मार्केट कमिटीचं सभापती पद दिलं. माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला पण दिलं नाही. मला त्यावेळेस खूप वाईट वाटलं. पण त्यापेक्षा आता मी जास्त दुःख मला वाटतंय की तुम्ही जी माणसं मोठी केली ते विरोधी पक्षामध्ये उभे आहेत. आपणास विरोध करतात. त्याच्यामध्ये लोकशाही शेवटी तुम्ही माझ्या बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये ही काही आपल्याला फरक पडत नाही. तुम्ही फक्त पॅनल टू पॅनल कपशी एवढंच त्या बाबतीमध्ये लक्षामध्ये ठेवा. आणि काम ना आता सांगितलं माझ्या
तो त्यांचा मान आहे. तुम्हाला पण कळलं पाहिजे की कुणाला आहे. मला दुसरे तुम्हाला सांगायचं आहे की मधल्या काळामध्ये अशा पद्धतीचं वातावरण करण्यात आलं. आज खरं तर आम्ही सकाळी दुपारी 3:30ला आपल्या मालेगावला आम्ही सगळे होतो श्री नागेश्वर मंदिरामध्ये जाऊन ऐतिहासिक अशा पद्धतीनं पुरातन हे मंदिर आहे. तिथं आम्ही दर्शन घेतलं. तिथं नारायणच्या बाबतीमध्ये फोडला. नंतर शिवनगरला श्री निळकंठेश्वरच्या चरणी आम्ही नतमस्तक झालो. तिथं नागेश्वराच्या चरणी नतमस्तक झालो. तिथं नारायण फोडला. तिथून आम्ही पुण्याच्या कायद्यादेवी होळकरांच्या पुढे नतमस्तक झालो. कायद्यादेवी होळकरांच्या पण बाबतीमध्ये झाला. आम्ही 650 कोटीचा कार्यक्रम तिथे घेतलाय. जीवनभर 650 कोटी. त्यामध्ये नंतर छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी गेलो. तिथं महाराजांच्या पुढे नतमस्तक त्या बाबतीमध्ये झालं. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्यामध्ये दादा विरोधक मंत्री चेअरमन इलेक्शन पुरतं दादांनी जाहीर केले. नंतर बदलते अजिबात बदलला. 5 वर्षाची मी पण बघेल पुरुषोत्तम दादा चांगला आवाज येतो का? बापूटाचा आवाज येतात. त्यांच्या कारखान्याचा भाव आपल्या बरोबर आणायचा काही पण तुम्ही बोलणार असं नाही. मला मी ते सूतगिरणीचं काढलं. सूतगिरणी माझ्या काळात नाही झाली. ही राजकारण त्यांच्या आधीची सूतगिरणी उगीच त्याची खबर माझ्यावर करू नका. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रिनोव्हेशन पुतळ्याचं केलं ना. का केलं? तिथं मालवणला राजकोट बोलतोय. मी परवाच त्याची मीटिंग घेतली. पेपरला तुम्ही वाचलंच आहे. तिथं जवळपास मी आता 500 कोटी रुपये खर्च करून तिथं खूप चांगलं सगळ्या गोष्टी करून देतो सरकारच्या वतीने. इकडचं म्हणजे काय माझे सरकारचे परंतु निर्णय आले. तसं शिशिर भावडे यांना विचारलं. त्यांनी सांगितलं कॉलम जॅकेटिंग बीम सपोर्टसाठी ISMB 200 वापरा. स्लॅब ग्राउंडिंग करा. बीम स्लॅबला इपॉक्सी पेंट करावं लागेल. जयप्रकाश माने म्हणजे कॉलम बीम स्लॅब पर्यंत यांची ताकद स्टेट कमी झाली आहे. त्यामुळे कोणती ट्रीटमेंट करणं योग्य नाही. पुतळा फाउंडेशन इव्हॅल्युएशन करून पुन्हा करा. अनिकेत पाटील नवीन फाउंडेशन करणं सुचवलं. SG साळुंके जॅकेटिंग स्ट्रेंथ ट्रीटमेंट करणं योग्य नाही. त्यामुळे पुतळा स्ट्रक्चरला स्टेज येणार नाही. पुतळा फाउंडेशन डिस्मेंटल करून नवीन फाउंडेशन करावं. या सगळ्यांनी माहिती दिला. उद्या भगवान सारखं जर काही झालं असतं होऊ नये. नवीन स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे. 18 पकड 12 बंदीदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना रयतेच्या राज्यात केलं. त्याच्यावर 40-41 वर्षापूर्वी उभा केलेला पुतळा ज्यांनी जयसिंग केलेलं जाणवलं. मला वसंतदादा पाटील साहेब कार्यक्रमाला आले होते. आदरणीय पवार साहेब त्याला होते. आणि त्यामुळं ते करणं गरजेचं होतं. उद्या पुन्हा काही झालं असतं तर पुन्हा यांच्या नावाने गळीत होती असते. बघा कसं केलं. महाराजांना पाठलं काही केलं. आपण काळजी घेतली. आपण जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली आणि या पद्धतीने केलं. मला तुम्हाला सांगायचंय की त्या एमडी बद्दल पण काहीतरी सांगितलं. एमडी 3 ठिकाणी म्हणजे कार्यक्रम बंद करून आले. माझ्याकडे रेकॉर्ड आहे. तो एमडीएला त्यांनी आपल्या इथं पूर्ण सहकारी साखर कारखाने 3 चालवले. 18 मेगावॅटची वीज केली. गंगाखेड देशात पहिला प्रकल्प इन्सिडेंशियल बॉयलर उभा केला. कोचर इंडियामध्ये त्याने काम केलं. एकच इन्स्टिट्यूटचं 9 मेंबर आहे. त्याच्या कारकिर्दीत कुठलाही कारखाना बंद पडला नाही. उलट आपला मालेगाव कारखाना उत्तम पद्धतीने चालला. स्टॉपेजेस त्याच्यामुळे या काळामध्ये तुमचे कमी होते. उगीच काही पण सांगायचं कुणालाही सांगायचं ते भाषण करतात का दादांना खोटं सांगतात. मी पण आता सभा घेणार आहे. मी 1 दिवस करता कॅबिनेटला जाणार आहे. आता पुढच्या रविवारी मतदान आहे. उद्या मला वाटतं शुक्रवारी रात्री प्रचार बंद होईल. तुम्ही ठरवा. मला महत्वाच्या गावाला पडणारा निरावागत खांडण शिरोली माळगाव
तिकडं आमचा मेडल करावा लागेल आणि नेपथ मिळत तिथं त्याच्यानंतर अशी महत्वाची गाव आहे उंडोळी माझ्या सभा लावा मी सांगतो लोकांना काय सांगायचं ते पाणी उन्हाळ्यात अजित पवार देतो का वाटत त्याला बंद होऊ देत दिला का नाही दिला त्याच्यावर ऑल इन वन फक्त माळेगावचं नाही कुठलंही काम बोला कुठलंही होण्यासारखं ते माझ्याकडनं तुम्हाला करून मिळणार तुम्ही म्हणाला मुख्यमंत्री पद कुठं कधी मिळतेच काही काळजी करू नका मी एका जागी बसून त्या आपल्या उस्मानाबाद धाराशिव आमची सासूरवाडी आहे तुमचेच कारखाने चालले तर आमचं काम वाटवत झालंय तिथला भांडगंगा सहकारी साखर कारखाना आपण चालवला घेतला 11.5 कारखाना आता 4 लाख मेट्रिक टन डिस्टरी आहे आणि 7,000 सहकारी कारखाना चालवला घेतला पलीकडं विरासदारांचं पाणी कुठं आहे भाऊसाहेब विरासदार सहकारी साखर कारखाना सुरेशला चालू करता आला नाही 12.5 कारखाना आता 6 ते 7,000 चालला 4 लाखाची डिस्टरी आहे कारखाना उत्तम चालला सहकारीच आहे हे म्हणतात ना अजित पवार सरकार बोलायला निघाला अरे जाऊन बघा उघड्या डोळ्याने तिथं सरकारी साखर कारखाने कसे चालवतो आम्ही जर सासूरवाडीला जाऊन कारखाना चालवतोय तर माझ्या भागातला कारखाना मला चालवतो अरे ते तर माझं बळ तुम्ही बघा दूरच लागण्यासारखा कारखाना तिथं सगळे छिद्र करून टाकतो सगळे चकाचक करून टाकतो फक्त माझं 20 ते म्हणतातच बाकीचं कसं नाही आम्ही काही खोट्या करायला आलो नाही ते 20 डायरेक्टर आमचे उमेदवार आता त्यांची नावं सांगतो ती गेले आणि हा कारखान्याला मिलिटरी शेड्यूल असतो आणि एमएसी डायरेक्टर असते तरी कुणालाही उद्या केशव असतील बाकीचे तुम्ही भावराव तुम्ही कुणी असो तुम्हाला जर वाटलं की कारखान्यामध्ये ही गोष्ट अधिक चांगली होऊ शकते तुम्ही हक्काने कारखान्यात जायचं एमडीला सांगेल या सगळ्यांचं म्हणणं ऐकायचं आणि ऐकून घ्यायचं त्याची नोट तयार होईल मला सांगितली जाईल आणि त्याच्यात तुमची सूचना आणि डायरेक्ट असा किंवा नसा तुम्ही सगळे चेअरमन समजून मी त्या ठिकाणी काम करेन आता एकाने सांगितलं दादा माझी अडचण मी लगेच फोन केला आणि त्याला सांगितलं त्याची अडचण दूर करा त्यामध्ये मी मगाशी सांगितलं मी कामाचा माणूस आहे 7 दिवस राहिले सगळे पैसे पाहुणे नाती गोती सगळ्यांना भेटा पण मन मात्र गप्प एवढी मात्र आज तुम्हाला सांगायला आज मी सहजी थोडा शब्द हात बोलत आहे कारण तुम्ही मतदार आहे मी तुमचा हात जोडतो आणि त्या ठिकाणी तुमचा मान तुमचा सन्मान ठेवेल कुठल्याही अडचण येऊन देणार नाही कुठल्याही चुका होऊन देणार नाही कोणती वाहतुकीला ऍडव्हान्स वाटताना पण योग्य पद्धतीने ऍडव्हान्स वाटला जाईल अजिबात तिथे कुणाची शिफारस चालणार नाही जे शेती अधिकाऱ्यावरती जबाबदारी चीफ अकाउंटंटवर आर्थिकची जबाबदारी चीफ केमिस्टवर त्या मॅन्युफॅक्चरची जबाबदारी चीफ इंजिनियरवर मिल आणि बाकीच्या सगळ्याची जबाबदारी डिस्टलरी इन्चार्जवर डिस्टलरीची जबाबदारी जे काही अजून प्रदूषणाचं आहे ते पण आपण मार्ग काढू ते राहिले माझ्याकडनं कारण 7:30 9:30 झालं होतं आणि मगाशी पुरुषोत्तम दादाने सांगितलं आपला 35 मेगावॅट असताना पण 23 मेगावॅट आपल्या बरोबरीने एक्सपोर्ट करत आहे म्हणजे त्यांचे एक्सपोर्ट आहे 6,34,00,000 23 मेगावॅट आणि आपले 4 कोटी त्यांचे 7 कोटी ते विरोधकांच्या काळात त्यांचं 7,43,00,000 आपल्या आल्यावर 6,27,00,000 गेलं 2 कोटी वाढलं नंतर 7,05,00,000 गेलं त्यांचं 7,22,00,000 गेलं नंतर 22-23 5,49,49,00,000 वर गेलं त्यांचं 5 कोटीवर गेलं
नंतर आपलं